उद्या आहे कार्तिक पौर्णिमा, देव दिवाळी आहे। उद्या खऱ्या अर्थाने दिवाळीची समाप्ती होते। उद्या तुळशीचं लग्न सुद्धा करण्याचा शेवटचा दिवस आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला कार्तिक पौर्णिमा कशी साजरी करावी, कुठली सेवा करावी त्या संदर्भातली माहिती आज आपण बघणार आहोत। नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत। तर आता उद्या आहे कार्तिक पौर्णिमा, अर्थात उद्या सत्यनारायण आपल्याला उद्याच करायचं आहे, कारण आज 10:37 पौर्णिमा लागणार आहे। 5 नोव्हेंबर 2025 ला कार्तिक पौर्णिमा आलेली आहे। कार्तिक पौर्णिमा हा अतिशय महत्त्वाचा दिवस मानला जातो, कारण ह्याच दिवशी आपल्याला 750 वाती जाळायच्या असतात। बघा, लक्षात घ्या, आज म्हणजे 4 तारखेला रात्री 12 वाजता हरिहर भेट आहे। ह्या दिवशी सुद्धा आपल्याला भगवान शंकरांना तुळशी पत्र अर्पण करायचे असते आणि भगवान विष्णूंना बेलपान अर्पण करायचे असतात। या संदर्भातली डिटेल माहिती ना आपल्या चॅनलवर दिलेली आहे, नक्की तो व्हिडिओ बघा। दुसरं, उद्या 750 वाती आपल्याला जाळायचं आहे, दीपदान करायचं आहे, त्या संदर्भातली सुद्धा माहिती आपल्या चॅनलवर दिलेली आहे, तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा। कार्तिक पौर्णिमेला मनातल्या इच्छा पूर्ण व्हाव्या म्हणून काही उपाय, काही सेवा सांगणार आहे। सगळ्यात आधी पौर्णिमा आहे तर सत्यनारायण करायचं आहे। उमऱ्याला हळदीचं लेपन आपल्याला करायचं असतं। बऱ्याच ठिकाणी श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण केलं जातं, ते सुद्धा तुम्ही करावं। दर पौर्णिमेला हवन केलं जातं, तुम्ही कार्तिक पौर्णिमेला हवन सुद्धा करू शकता। होय, कार्तिक पौर्णिमेला ज्यांना अगदी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी हवन करणं शक्य झालं नाही त्यांनी हवन करावं, किंवा कमळगट्ट्यांच्या मण्यांची सेवा ज्यांची झाली आहे, ज्यांना हवन करायचंय, किंवा तुम्ही साध्या आपलं जे काही तूप आहे तुपाने पण तुम्ही हवन करू शकता। माता लक्ष्मीचा मंत्र ओम श्रीम नमः, ओम श्रीम नमः या मंत्राचा तुम्ही मंत्र जप करू शकता आणि तुम्ही सेवा करू शकता। उद्याचा दिवस सेवा करायला चुकवू नका। आज हरिहर भेट आहे, आज वैकुंठात जागा मिळावी म्हणून भगवान विष्णूंची सेवा केली जाते। तर उद्या आपल्याला म्हणजे त्रिपुरी पौर्णिमेला 750 वाती जाळून भगवान शंकरांची पण उपासना करायची असते आणि माता लक्ष्मीची पण उपासना करायची असते। बघा, उद्या तुम्हाला काय करायचं आहे, तर उद्या तुम्हाला शक्य असेल तर तुमचं जे आपलं घर आहे, आपल्या घराच्या 4ही दिशेला, रूमची दिशा नाही म्हणजे एका रूम मध्ये 4 कोपरे असतात त्या पद्धतीने नाही, आपल्या घराचं जे ब्रह्मस्थान असतं, जे मध्यस्थान असतं, तिथून घरातले 4 टोकं 1 2 3 4 अशा 4 टोकांना तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे। दक्षिणेकडे फक्त वात करायची नाहीये, घराचे 4 टोकं, घराच्या 4 दिशा, मध्य दिशा असं 1 2 3 4 तर तिथे तुम्हाला दिवा लावायचा आहे। दिवा हा शुद्ध गाईच्या तुपाचा असावा। संध्याकाळी तुम्हाला हे दीपदान करायचं आहे आणि त्याच्यानंतर मग तुम्ही त्रिपुरारी पौर्णिमेच्या ज्या काही वाती आहेत त्या तुम्हाला करायच्या आहे। आता ही कार्तिक पौर्णिमा आहे तर आपल्याला कृत्तिकांचं स्मरण करून काही पूजा करायची असते आणि आपला जो मुख्य दरवाजा आहे त्याच्या पाठीमागच्या बाजूला काही मंत्र लिहायचे आहे, ज्याचा उल्लेख स्कंद पुराणात केलेला आहे। आपल्या केंद्रातील मार्गातील ही सेवा आहे, आपण दरवर्षी करतो, बऱ्याच महिला करतात, पण जे नवीन स्वामी भक्त जोडलेले आहेत, जे नवीन लोक जोडलेले आहेत त्यांच्यासाठी सांगते। आता काय करायचं, कुठले ज्या काही 6 कृत्तिका आहे यांचं स्मरण करायचं, म्हणजे मनातल्या मनात त्या 6 कृत्तिकांचं नाव घ्यायचं आणि माझ्या घराची, मी जेव्हा घरात येते आणि दार लावते, माझ्या घराची मागची बाजू म्हणजे माझ्या घराचा जो दरवाजा आहे त्याची मागची बाजू, मी दार लावल्यावरचा मागची बाजू म्हणजे आपल्याला जी दिसते, समजलं असेल, आपल्या मुख्य दरवाजाचा पाठीमागचा भाग, मग तुम्ही लेफ्टला काढा, राईटला काढा, खाली काढा, वरती काढा, मधोमध काढा, फक्त तुम्हाला अष्टगंधांनी काही तुम्हाला नावं सांगती ते लिहायचे आहे आणि स्मरण करायचंय। आता स्मरण करणं म्हणजे काय, तर मनातल्या मनात आता ते काय नावं आहेत ते तुम्हाला सांगते, ते फ्लॅश पण होत असेल तर तुम्हाला काय नावं आहेत, पार्वती, संभूती, प्रीती, संतती, अनुसूया आणि क्षमा या 6 कृत्तिकांचं स्मरण करायचंय। मनातल्या मनात या 6 कृत्तिकांची नावं तुम्हाला घ्यायची आहे आणि आपल्या घराच्या प्रवेशद्वाराच्या मागच्या बाजूला म्हणजे दाराच्या मागच्या बाजूला तुम्हाला प्रवेशद्वारावर अष्टगंधांनी 6 नावं लिहायची आहे। हे 6 नावं कुठले कुठले आहेत, कार्तिकेय, खडगी, वरुण, हुताशन आणि सशुभ, हे 6 नावं तुम्हाला लिहायची आहे आणि ह्या 6 नावांची तुम्हाला पूजा करायची आहे। ही पूजा केल्यावर तुम्हाला धनधान्य, शौर्य, ऐश्वर्य आणि धैर्य वाढीस लागतं असं म्हटलं गेलं आहे। याचा उल्लेख स्कंद पुराणात केलेला आहे। तर नक्कीच तुम्ही ही सेवा, आणि ही सेवा तुम्हाला चंद्रोदय झाल्यानंतर करायची आहे। बघा,
पौर्णिमा आता प्रत्येक गावामध्ये ना चंद्रोदय 1-1, 2-2 मिनिटाच्या फरकावर आहे. आपल्याला चंद्राचं दर्शन झालं, जे काही नावं सांगितले आहे ते तुम्हाला सकाळी करायचं नाही, दुपारी करायचं नाही. संध्याकाळी चंद्रोदय झाला की नंतर मग तुम्ही अगदी म्हणजे समजा 9ला झाला चंद्रोदय तर 9:30, 10, 10:30च्या दरम्यान तुम्हाला, आणि अगदी काही सेकंदाचं पण काम नाही, अष्टगंधाने. आता मग तुम्ही ते बोटाने काढा, ज्या पद्धतीने आपण लिहितो तुम्ही बोटाने काढू शकता, किंवा कुठल्या पण एखादा जर तुम्हाला काडी वगैरे असेल तर त्या काडीने पण तुम्ही हे 6 नावं तुम्हाला काढायची आहे. आता हे करून झाल्यावर असं म्हणतात की कार्तिकी पौर्णिमेला जर मनातल्या इच्छा पूर्ण व्हाव्या तर त्याच्यासाठी काही उपाय आहे. तो असा की चंद्रोदय म्हणजे जेव्हा चंद्रोदय होईल तेव्हा चंद्राला आपल्याला अर्घ्य द्यायचं आहे, चंद्राला आपल्याला जल अर्पण करायचं आहे. संध्याकाळी जेव्हा चंद्रोदय होतो तेव्हा चंद्राला जल अर्पण करावं, चंद्राकडे एकटक बघावं, आणि तुम्हाला चंद्राचा जो मंत्र येत असेल त्या मंत्राचं तुम्ही पठण करावं आणि मनातल्या इच्छा बोलाव्या. चंद्र हा पौर्णिमेला खूप जास्त प्रकाशित झालेला असतो, आणि चंद्राची ऊर्जा, चंद्र बघा एखाद्याच्या पत्रिकेत जेव्हा चंद्र थोडासा खराब असतो, आणि चंद्र हा मनाचा कारक आहे, आपल्या मनामध्ये चंचल असतं, गडीकडे लगेच तिकडे, लगेच इकडे, लगेच तिकडे. मग जेव्हा या मनावर कंट्रोल करायचा असेल, ह्या विचारांवर कंट्रोल करायचा असेल तर चंद्राची उपासना करणं खूप महत्वाचं आहे. कारण ज्याचं मन स्टेबल आहे त्याच्या आयुष्यात नक्कीच चांगल्या घडामोडी होत असतात. कारण जेवढं निगेटिव्ह विचार करतो तेवढं वाईट माणूस किंवा नकारात्मक झोनमध्ये जातं. जेव्हा चांगला विचार करतो, सकारात्मक करतो, तर तेवढं चांगलं होतं. तो ते विचार आपले स्ट्रॉंग होण्यासाठी चंद्रदेवाकडे बघायचा, त्या चंद्राकडे बघायचं, त्याला जल अर्पण करायचं, त्याच्याकडे एकटक बघायचं. चंद्राचा कुठलाही मंत्र तुम्हाला येत असेल तर तो मंत्र तुम्हाला पठण करायचा आहे, चंद्राला प्रार्थना करायची आहे आणि आपल्या मनातल्या इच्छा बोलायची आहे. असं केल्याने आपल्या ज्या काही मनोकामना आहेत त्या पूर्ण होण्यास मदत होते असं म्हटलं गेलं आहे. उपाय करायला हरकत नाही, पण एक लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही कुठला पण उपाय करत असता तेव्हा मनात एक असतं की नाही हे करून ना माझं काम झालं आहे, आता मी हे केलंय, माझं काम झालं आहे, सगळं माझ्या मनासारखं झालं आहे. जेव्हा ह्या सकारात्मकतेने तुम्ही कुठले पण उपाय, कुठली पण सेवा करत असता तेव्हा त्या घटना घडत राहतात. जसं आपण विचार करतो तसाच माणूस घडत असतो. म्हणून चांगलं विचार करावं, चांगलंच होणार आहे. जे झालं ते वाईट होणार आहे, म्हणजे जे झालं ते वाईट आहे, याच्यानंतर जे होणार आहे ते चांगलं होणार आहे, कारण याच्यापेक्षा वाईट काहीच असू शकत नाही. ह्याच सकारात्मकतेने तुम्ही नक्कीच विचार करावा, सेवा करावी, आणि उद्या माता लक्ष्मीची सेवा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. नाही काही तर उद्या व्यंकटेश स्तोत्रमचं पण तुम्ही मंडल करू शकता. बघा 4 तारखेची रात्र भगवान विष्णू, भगवान शंकरांची पूजा करून झाल्यावर तुम्ही 1 दिवसीय व्यंकटेश स्तोत्रमचं मंडल करू शकता. मग तुम्ही ते 4च्या रात्री केलं तरी चालेल, किंवा नाही शक्य होतं तुम्ही 5 तारखेच्या रात्री 12 वाजता सेवा करू शकता. भगवान विष्णूंची सुद्धा उद्या सेवा करायची आहे. भगवान विष्णूंची सेवा केल्याने ते चालक मालक आहे, त्यांची सेवा केल्याने आयुष्यात कधीच कशाची कमी पडत नाही. लक्ष्मीची सेवा केल्यावर ती चंचल आहे, ती आज नाही तर उद्या नाही, पण जिथे जिथे भगवान विष्णूंची सेवा केली जाते तिथे माता लक्ष्मी अखंड वास करते. तर नक्कीच तुम्हाला जे काही नावं सांगितले आहेत त्याचं तुम्ही पठण करावं आणि छानपैकी उद्या आपल्याला सेवा करायची आहे. तर झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.